हे डोकं जर झुकणारच असेल तर योग्य ठिकाणी झुकवा ना. डोकं झुकणार नाही असं तर होणार नाही. जे म्हणतात की आम्ही कुणासमोरही झुकत नाही, ते पण कुठे ना कुठे झुकलेलेच असतात. मोठ्या पदांसमोर, पैशांसमोर, मोठ्या ताकदींसमोर झुकतील. शेवटी मृत्यूसमोर तर नक्कीच झुकतीलच ना. कोणी म्हणेल मी झुकत नाही, हे शक्य आहे का? जीव असणं म्हणजे झुकून जगणं. खूप ताठरपणे जगलात तरी मृत्यू येणारच आहे. यमराजासमोर तरी मान वाकेलच लागेल ना. का जेव्हा ते म्हणतील चला तर म्हणाल जामी येत नाही. आता जर झोप आली तर तिच्यासमोर झुकावं लागेल. एखादा आजार झाला तर त्याच्या पुढे झुकावं लागेल. केस पांढरे व्हायला लागले तर आज्ञा देऊन थांबवू शकता का तुम्ही? पांढरे केस नको, प्रकृतीसमोर शेवटी मान वागतेच ना. भूक लागली की खावं लागतं. थोडा वेळ श्वास रोखून धरा, बघूया किती वेळ थांबवून ठेवू शकता. बघा तर कोणी दुसरे नाही तर आपल्या फुफ्फुसांसमोर नमावं लागतं. जे या सगळ्या गोष्टींसमोर वारंवार झुकून कंटाळतात ते म्हणतात एकदाच कुठे झुकायचं असेल तर एका जागी पूर्णपणे झुकतो आणि मग इतरत्र कुठेही झुकणार नाही. यालाच म्हणतात युक्त होणं. युक्त होणं काय म्हणतोय ते समजतंय? मृत्यू समोर सुद्धा नमणार नाही. सांचे गुरु का बालका मरे न मारा जाए. बैद मुआ, रोगी मुआ, मुआ सकल संसार. एक कबीरा ना मुआ, जाके राम आधार. अकर्ता अमर होतो आणि कर्त्याचा करून करून मृत्यू होतो.